It's Samrat style. तर जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचे यूट्यूब चॅनल संदीप खंबाट एडिटोरियल एका नवीन व इंटरेस्टिंग अशा व्हिडिओ एडिटिंगमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही स्टार्टिंगला प्रिव्ह्यूमध्ये जसा स्टेटस व्हिडिओ पाहिला ना, सेम तसा स्टेटस व्हिडिओ क्रिएट करणं अगदी सोपा आहे. फक्त आपल्या व्हिडिओला लास्टपर्यंत बघा आणि मेन म्हणजे जराही स्किप न करता बघा. ओके, तर चला मित्रांनो, जराही न वेळ घालवता आपण आजच्या व्हिडिओला बनवायला सुरू करूया. तर त्याआधी जाणून घेऊया मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओला जे पण काय प्रोसेस व मटेरियल लागणार त्याविषयी. तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक असणार आहे आणि मी टेलिग्रामवरती एक बीटचा व्हिडिओ अपलोड करतो आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करायचा आहे आणि आपल्या टेलिग्रामला मात्र नक्की जॉईन करायचं आहे, कारण की आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपण नेहमी आपलं फ्री मटेरियल अपलोड करत असतो. तर चला मित्रांनो, जरा न वेळ घालवता आपण आजच्या व्हिडिओला बनवायला सुरू करूया. तर सर्वात आधी काय करायचं आहे, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता या 3 ॲप्लिकेशनचा आपल्याला आज गरज लागणार आहे. तर काय करायचं आहे, प्ले स्टोअरवरती जायचं आहे, तिथं सर्च करायचं आहे तुम्हाला पिक्सल लॅब व सिंगापूर VPN. तर तुम्ही जे बघू शकता हे 2 ॲप तुम्ही डाउनलोड करून घ्यायचे. पिक्सल लॅबचं जे माझ्याकडे जे प्रो व्हर्जन आहे, तुम्ही साधारण व्हर्जन जर का डाउनलोड केलं तरी चालेल. आणि जर का तुम्हाला हे पिक्सल लॅबचं प्रो व्हर्जन पाहिजे असेल तर कमेंट करा पिक्सल लॅब प्रो. मी पिक्सल लॅबचं प्रो व्हर्जन बी देखील देऊन टाकीन. ओके, तर चला मित्रांनो, सर्वात आधी काय करायचं आहे, आपलं पिक्सल लॅब ॲप्लिकेशन अशा प्रकारे इथं ओपन करायचं आहे. तुमच्यासमोर अशा प्रकारे त्याचं इंटरफेस दिसेल. एवढं करून झाल्यानंतर इथं वरती कॉपीवर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. टेक्स्टवरती जायचं आहे, टेक्स्टच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. ओके, याच्यावरती डबल टॅप करायचं आहे. इथून कट करून आपली जी मराठी भाषा आहे लँग्वेज ती इथून सिलेक्ट करायची. मराठीने मित्रांनो 1 नंबर. आपण इंग्लिशमध्ये तुमच्या नावाचे जे पण कोणते 2 अक्षर आहे ना ती तुम्ही इथं लिहायचे. समजा माझं SK. ओके, तर मी SK लिहून घेतो, तुम्ही देखील लिहून घ्या. ओके, तर लिहून घेतल्यानंतर याची साईज अशी मोठी करायची. हे जे पाठीमागचं टेक्स्ट आहे मी याला डिलीट करतो. ओके, एवढं करून झाल्यानंतर ना याच्यावरती वरती क्लिक करायचं आहे, खाली याला अशा प्रकारे स्क्रोल करायचं आहे आणि फॉन्टच्या आयकॉनवरती क्लिक करून इथून तुमच्या आवडतं जे पण कोणतं फॉन्ट असणार आहे तुम्ही यालाही सिलेक्ट करून द्यायचे. ओके, एवढं करून झाल्यानंतर मित्रांनो त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. परत खाली अशा प्रकारे याला स्क्रोल करायचं आहे. कलरचं ऑप्शन दिसेल, कलरवरती जायचं आहे, खाली याला असं स्क्रोल करायचं आहे आणि फक्त पर्यंत घ्यायचे आहे, त्याला इथून लाल कलर सिलेक्ट करायचं. ओके, एवढं करून झाल्यानंतर परत एकदा प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून टेक्स्टवरती जायचे. टेक्स्टला अशा प्रकारे खाली घ्यायचे, त्याच्यावरती डबल टॅप करायचे आणि आता आपली मराठी लँग्वेज भाषा सिलेक्ट करून घ्यायची. ओके, आणि आता याच्या खाली जे नाव येणार आहे ते म्हणजे बोलते, तुम्हाला इथं लिहायचे बोलते. तर बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे लिहून घ्यायचे. ही साईज अशी वाढून घ्यायची तुमच्या हिशोबाने, तुम्हाला जेवढी लागेल तसेल तेवढी. ओके, अशा प्रकारे याला इथं ॲडजस्ट करायचे. परत एकदा प्लसवरती क्लिक करून टेक्स्टवरती यायचे, त्याच्यावरती डबल टॅप करायचे आणि इथून इमोजीमध्ये जायचे. ओके, इमोजीमध्ये गेल्यानंतर हे जे गरुडाचा इमोजी मित्रांनो याला तुम्ही ॲड करून घ्यायचं. ओके, याला तुम्ही अशा प्रकारे इथं तुमच्या नावाचे 1 नंबरचं जे अक्षर आहे ते त्याच्यावरती अशा प्रकारे याला सेट करायचं आहे. एवढं करून झाल्यानंतर आपली टेक्स्ट पेन जी रेडी आहे मित्रांनो, सिम्पली काय करायचं आहे, या आयकॉनवरती क्लिक करून इथून ट्रान्सलेशनवरती क्लिक करून इथं या शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करून या आयकॉनवरती क्लिक करून PNG वर अल्ट्रा सिलेक्ट करून इथून सेव्ह टू गॅलरी करून घ्यायचं. एवढं करून झाल्यानंतर आता आपलं पिक्सल लॅबचं काम संपलं आहे. तर आता काय करायचं आहे, आपलं जे VPN आहे त्याला इथं ओपन करायचं आहे. VPN ओपन करून झाल्यानंतर ना मित्रांनो तुम्ही समोर अशा प्रकारे इंटरफेस दिसेल. सिम्पल त्याच्यावरती टॅप करायचं आहे आणि आपलं VPN जे इथं कनेक्ट करून घ्यायचे. ओके, कनेक्ट नाही झालं तर डबल टॅप करायचं आहे मित्रांनो. आणि जर कधी हे देखील सर्व्हर कनेक्ट झालं नाही तर सिम्पली काय करायचं आहे, इथं USA वर बघू शकतो मी झालं आहे मित्रांनो. जर का तुमचं नाही झालं तर USA वरती क्लिक करून
इथून तुम्ही कोणतेही सर्व्हर सिलेक्ट करू शकता. ओके, तर माझं तो ऑलरेडी झालं आहे. आणि जर का तुमचं पण झालं असेल तर काही विषय नाही. ओके, याला अशा प्रकारे याला बॅकग्राऊंडमध्ये ठेवायचं आहे. आपलं CapCut प्रो ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे आता. तर इथून आपला मेन विषय सुरू होतो मित्रांनो. तर व्हिडिओला लास्टपर्यंत बघा. ओके, तर आता काय करायचं आहे, न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि मी एक बीटचा व्हिडिओ देणार आहे. तो अशा प्रकारे असणार आहे. तर सिंपल याला इथून अशा प्रकारे ॲड करायचे. ओके, ॲड करून झाल्यानंतर ना आपल्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. याला खाली अशा प्रकारे स्क्रोल करायचे. ओके, स्क्रोल करून झाल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन दिसेल हॅशटॅग ॲडिओचा. ठीक आहे, तर सिंपल इथून हॅशटॅग ॲडिओ करून घ्यायचं आहे. हॅशटॅग ॲडिओ करून झाल्यानंतर काय करायचं आहे, आता जिथं जिथं आपल्या बीट्स चेंज होत्या ना तिथे तुम्हाला सिंपली कट लावायचे. कसे लावायचे तुम्ही बघू शकता. इथं आपली एक बीट पडते मित्रांनो, बीट 1. तर सिंपली व्हिडिओवरती क्लिक करून इथं कॉपरेट तुम्हाला एक नंबरला स्प्लिटचं ऑप्शन दिसतं. तर स्प्लिटवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर समोर जायचं आहे. इथं येते आपली बीट 2 आणि बीट 3. तर अशा मित्रांनो आपल्या किती एकूण 9 बीट आहे. तर तुम्ही एकूण 9 बीट्स इथं लावून घ्यायचे आहे. एवढं करून झालं तरी याची साईज 2 बटन वाढून घ्यायचे. 9 बीटवरती आपले फोटोला असे कट लावून घेतले ना व्हिडिओला, सिंपली प्रत्येक कटवरती अशा क्लिक करून याला अशा प्रकारे इथून स्क्रोल करायचं आहे. आणि स्क्रोल करून झाल्यानंतर ना तुम्हाला एक ऑप्शन दिसेल बघा रिफ्लेक्सचं. ओके, बघू शकता इथं रिफ्लेक्सवरती क्लिक करायचं आहे. इथं फोटो सिलेक्ट करायचं आहे आणि इथून तुमचा जो पण कोणता फोटो असणार आहे ना तर त्या फोटोला ॲड करून त्याला तुम्ही अशा प्रकारे इथं व्यवस्थित ॲडजस्ट करायचं आहे. ओके, तर मित्रांनो तुम्ही अशा प्रत्येक फोटोला करून घ्यायचं आहे. एवढं करून झाल्यानंतर ना सिंपली बॅक यायचं आहे. तुम्ही नाही बॅक यायचं आहे मित्रांनो, मी आलो आहे कारण की मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवून ठेवला आहे तुमच्यासाठी. आता मी तेवढं करून झाल्यानंतर ना आता आपण ॲनिमेशन व इफेक्ट कसे अप्लाय करायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, तर त्याआधी मित्रांनो मी जो बीट्सचा व्हिडिओ बनवला होता त्याचे जे बीट्सचे नाव आहे टेक्स्ट ते मी पहिले इथे डिलीट करतो कारण ते डिलीट करायचे राहिले होते मित्रांनो माझ्याकडून. तर माझं काम संपलं मित्रांनो. तुम्ही काहीच नाही सुद्धा काही नाही करायचे, फक्त मी सांगतो तेवढंच करायचं आहे. आता सिंपली काय करायचं आहे, आपला हा जो 1 नंबरचा फोटो असणार आहे त्याला सोडून द्यायचं आहे. 2 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशन दिसेल, ॲनिमेशनवरती जायचं आहे आणि इनमध्ये तुम्हाला रॉक व्हर्टिकल हे जे ॲनिमेशन आहे याला अप्लाय करायचं आहे. त्यानंतर त्या समोरच्या फोटोवरती जायचं आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनवरती जायचं आहे आणि तुम्हाला इनमध्ये स्पेडिंग नावाचं जे ॲनिमेशन आहे त्याला इथं अप्लाय करून द्यायचं. ओके, एवढं करून झाल्यानंतर समोरच्या फोटोवर जायचे, ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्येच तुम्हाला रॉक व्हर्टिकल 1 नंबरला जे आपण ॲनिमेशन अप्लाय केलं होतं ते याला इथं अप्लाय करायचं आहे. त्याच्यानंतर त्या समोरच्या फोटोवरती जायचं आहे, त्याच्यावरती क्लिक करून ॲनिमेशन व इथून कॉम्बो सिलेक्ट करायचं आहे आणि पेंडुलम 1 हे ॲनिमेशनला अप्लाय करायचं. ओके, एवढं करून झाल्यानंतर समोरच्या फोटोवरती जायचे, ॲनिमेशन व कॉम्बो सिलेक्ट करून पेंडुलम 2 ह्या ॲनिमेशनला अप्लाय करायचं आहे. ओके, त्यानंतर समोरच्या फोटोवर जायचे, ॲनिमेशन व कॉम्बो सिलेक्ट करायचे. याला अशा प्रकारे तुम्ही समोर स्क्रोल करून तुम्हाला जे डिस्ट्रॉईड अँड स्ट्राईच नावाचं जे ॲनिमेशन आहे ते याला अप्लाय करायचे. एवढं करून आल्यानंतर समोरच्या फोटोवर जायचे, ॲनिमेशन व कॉम्बो सिलेक्ट करायचे आणि डिस्ट्रॉईड लेफ्ट हे नावाचं ॲनिमेशन याला अप्लाय करायचं. ओके, एवढं करून झाल्यानंतर समोरच्या फोटोवरती क्लिक करायचं, ॲनिमेशन व कॉम्बोमधून जाऊन समोर स्क्रोल करून बाउन्स 1 हे ॲनिमेशनला अप्लाय करायचं. ओके, एवढं करून झाल्यानंतर आता ही जी आपली लास्टची फोटो असणार आहे सिंपली याच्यावरती जायचं आहे, ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बो सिलेक्ट करायचं आहे आणि हे जे डिस्ट्रॉईड जे स्ट्राईच अँड डिस्ट्रॉईड नावाचं जे ॲनिमेशन आहे हे याला इथं अप्लाय करायचं. ओके, तर एवढं करून झाल्यानंतर ना मित्रांनो आता आपलं ॲनिमेशनचं काम संपलं. आता आपण इफेक्ट अप्लाय करणार आहोत. ओके, तर काय करायचं आहे, आपली जी 3 नंबरची बीट आहे मित्रांनो सिंपल इथे यायचे. इथे येऊन झाल्यानंतर काय करायचं आहे, इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये क्लिक करून झाल्यानंतर बॉडी इफेक्टमध्ये जायचं आहे. बॉडी इफेक्टमध्ये तुम्हाला इथं हे प्रो सिलेक्ट करायचं आहे आणि एक तुम्हाला इफेक्ट दिसेल फ्रेग्नेंट क्लोन, तर हे याला इथं अप्लाय करून द्यायचं. ओके, एवढं करून झाल्यानंतर ना मित्रांनो समोरच्या बीटपर्यंत द्यायचं आहे. इथं आल्यानंतर व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे, इफेक्ट व बॉडी इफेक्ट सिलेक्ट करायचे. बॉडी इफेक्ट सिलेक्ट करून झाल्यानंतर तुम्हाला
प्रोमध्येच स्पिन बाउन्स नावाचं हे इफेक्ट दिसायला बघेल. याला इथं अप्लाय करून घ्यायचे. ओके, एवढं करून झाल्यानंतर समोरच्या फोटोवरती जायचे. इफेक्ट व बॉडी इफेक्ट सिलेक्ट करून तुम्हाला ट्रेंडिंगमध्येच एक इफेक्ट दिसेल बघा, ग्लोईंग ट्यूबल्स. ओके, तर याला इथं अप्लाय करायचं आहे. एवढं करून झाल्यानंतर भाई समोरच्या फोटोवरती यायचं आहे. समोरच्या फोटोवरती आल्यानंतर काय करायचं माहिती का, व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन बॉडी इफेक्ट सिलेक्ट करायचं आहे आणि तुम्हाला ट्रेंडिंगमध्येच वन वे सिफ हे जे इफेक्ट आहे याला इथं अप्लाय करायचं. ओके, आणि याची जी लेंथ आहे, मी जेवढे पण आतापर्यंत इफेक्ट सांगितले ना मित्रांनो, त्याची लेंथ जेवढे पण फोटोपर्यंत ज्या फोटोवरती इफेक्ट अप्लाय केले त्या पूर्ण फोटोपर्यंत ते इफेक्ट ॲडजस्ट करायचं. ओके, तर आता याला काय करायचं आहे मित्रांनो, सिम्पली इथं व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं आहे. इथं वरती सर्च करायचं आहे हिट. ओके, तर एवढं हिट सर्च करून झाल्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर इथं ते हिटचं जे इफेक्ट आपण अप्लाय केलं आहे ते तुम्ही बघू शकता. इथे स्ट्रोक नावाने दिसून येईल. ओके, तर याला इथं तुम्ही अप्लाय करायचं आहे मित्रांनो. तर आपला सॉरी मित्रांनो, ते पूर्ण बॅक आलं आहे. मी एक बॅक करायला गेलो ते पूर्णच बॅक पिकलं. ओके, काही विषय नाही, आपण परत जाऊया. तर हिटचं जे इफेक्ट अप्लाय झाल्यानंतर काय करायचं आहे, आता ही जी लास्टचा आपला फोटो असणार आहे ना, सिम्पली याला काय करायचं आहे माहिती का, इफेक्टमध्ये जायचं आहे. इथून बॉडी इफेक्ट सिलेक्ट करायचं आहे. बॉडी इफेक्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला प्रो सिलेक्ट करायचं. ओके, प्रो सिलेक्ट झाल्यानंतर रोटेशन ट्विस्ट हे जे ॲनिमेशन इफेक्ट आहे ते याला इथं अप्लाय करायचं आहे. सो तर मित्रांनो आता आपला व्हिडिओ बनवून रेडी झाला आहे. तर आता सिम्पली काय करायचं आहे, आता फक्त आपल्याला मी जी टेक्स्ट पेन जी तुम्हाला सांगितली होती बनवायची, ती टेक्स्ट पेन जी आता इथं ॲड करायचं. सिम्पल काय करायचं आहे, पूर्णपणे बॅक यायचं आहे, ओव्हरलेवरती यायचं आहे, ॲड ओव्हरले म्हणून जायचं आहे आणि इथून जी फोटो सिलेक्ट करून मी जी पेन जी तुम्हाला सांगितली होती ती पेन जी तुम्ही 1 नंबरला असेल तिला इथं ॲड करून तिचे जे साईज आहे ती व्यवस्थितपणे ॲडजस्ट करून तिला फोटोच्या लास्टपर्यंत व्हिडिओच्या लास्टपर्यंत घेऊन यायचं आहे. सो तर मित्रांनो तुम्ही स्टार्टिंगला प्रिव्ह्यूमध्ये जसा स्टेटस व्हिडिओ पाहिला होता ना, सेम तसा स्टेटस व्हिडिओ आपण इथं क्रिएट केला आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून काय होईल आपले नवीन व्हिडिओ एडिटिंग आले तर नोटिफिकेशन 1 नंबर तुम्हाला पोहोचेल. तर भेटू मंडळी पुन्हा एका नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओ एडिटिंगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.